तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आपला खूप खास होणार आहे. तो व्हिडिओ कशाविषयी आहे आणि त्याचं औषध कसं बनवायचं ते पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आपला आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्याला. तर व्हिडिओ काय आहे तर बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम आता चालू झालेला आहे किंवा पहिल्यापासून जो आहे किंवा अनुवंशिकपणा आहे बघा. तो म्हणजे त्रास कुठला, जे फंगल इन्फेक्शन जास्त शरीरावरती आपल्या कुणाला हातावरती होतं, कुठं पोटाला होतं, म्हणजे आणखीन बरेचसे ठिकाणी जे फंगल इन्फेक्शन म्हणजे जरा खरूज किंवा जे नाईट म्हणतो आपण, ते फंगल इन्फेक्शन बऱ्याच जणाला होतं बघा. तर ते कशामुळे होतं, का होतं, ते संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बऱ्याच जणांनी आता व्हिडिओ बघणारे जे आपले आहेत ते इतके चौकस बुद्धीचे आहेत बघा. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ बघताना प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं लक्ष असतं. तर मी पण त्यांची दाद देतो त्या गोष्टीबद्दल. तर एका दादांनी आपल्याला कमेंट काय केलेले माहिती आहे का, तर हे जे आपली अंगठी आहे, ही अंगठी हातामध्ये का घातली, त्याच्यानंतर आपला जो हा काळा दोरा आहे हा गळ्यामध्ये का घातला आहे, आणि त्यांचे इतकं लक्ष की आपल्या ज्या पायामध्ये हे बघू शकता तुम्ही, आपण ह्या ज्या अंगठ्या घातलेल्या आहेत हे का घातलेत आणि कशासाठी घातलेत हे सुद्धा विचारलं आहे आपल्याला. म्हणजे आपले जे प्रेक्षक आहेत, रसिक मायबाप आहेत, ते व्यवस्थितपणे आपला व्हिडिओ बघतात, त्याच्यावरून आपल्याला समज येते. तर मी ह्याचं पण सांगतो की हे आपण कशासाठी घातलेलं आहे. तर हे जे आता पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, हे जे आपण अंगठी घातलेली आहे ही अंगठी आहे आपली तांब्याची अंगठी. तर तुम्ही म्हणता ही तांब्याची अंगठी का घातलेली आहे, तर बऱ्याच जणांना उष्णतेचा प्रॉब्लेम असतो. आणि आता तर उन्हाळा चालू झालेला आहे, आपण बरेचसे पदार्थ खात असतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये बरीचशी उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. मग त्यावेळेस आपली जी उष्णता आहे ती कमी करण्याचे काम हे जे तांबा आहे हे तांबं करत असतं. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की ही तांब्याची अंगठी आपल्या हातामध्ये घातलेली आहे. का, तर आपली शरीराची उष्णता कमी व्हावी. आता हे झालं अंगठीबद्दल आपण माहिती सांगितली. तर दुसरा आता आपला हा जो धागा आहे, आता ह्याला काही शास्त्र वगैरे काय नाही, तरी पण आहे थोडंसं की जे आपल्याला नजर वगैरे होत असते किंवा आपले जे आपला जो गळा आहे, आपल्याकडे काही सोनं नाणं नाही म्हणून आपण काय केलेलं आहे, जो गळ्याला शोभा यावी ह्यासाठी आपण ह्या काळा धागा बांधलेला आहे. किंवा जो दृष्टीदोष म्हणजेच आपल्याला जो नजरदोष होत असतो त्यासाठी आपण हा काळा धागा बांधलेला आहे. आणि राहिली गोष्ट, आपले हे जे पायातल्या अंगठ्या हे बघू शकता तुम्ही, आपल्या दोन्ही पायामध्ये अंगठ्या आहेत. तर ह्या ज्या अंगठ्या आहेत हे कशासाठी घातल्यात, तर ह्याला सुद्धा एक शास्त्र आहे. तर तुम्ही म्हणता ह्याला शास्त्र काय आहे, तर आपण तर मग अशी सांगितलेत की हे तांब्याच्याच अंगठ्या आपल्याला वापरायच्यात, लोखंडाच्या बी भेटतात, लोखंडाच्या घ्यायच्या नाहीत. तर हे तांबं कसं ओळखायचं आपल्याला, तर हे तांबं आपण ज्यावेळेस अंगठ्या घेतलेल्या आहेत त्यावेळेस आपण असं दाबलं, म्हणजे आपलं सोनं कसं असतं किंवा वडून बघितलं तर ते सरळ होणार आहेत अंगठ्या आपल्या. आता हे तुम्हाला दाखवतो, हे सहज असं जे आपल्या अंगठ्या निघतात बघा, हे बघू शकता तुम्ही, आणि सहजपणे वाकू शकतात. आणि लवचुंबक लावून पण आपण ह्याला बघू शकता, त्यावेळेस आपल्याला समजून जातं की हे तांब्याचे आहेत म्हणून. तर आता तुम्ही म्हणता हे पायात का घातले तुम्ही, तर हा शोचा भाग नाही आपला किंवा फॅशन म्हणून घातलेला नाही. तर तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे आपण की हे जे तांबं जे वापरत आहे आपण, तर त्याच्यामुळं काय होत असतं, आपली शरीराची उष्णता तर तुम्हाला सांगितलेलीच आहे. पण दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना काय त्रास असतो बघा, तर नळ फुगणे, म्हणजे हे आपले जे पोटामध्ये नळ असतात हे नळ फुगण्याचा बऱ्याच जणांना त्रास असतो. हे जे अंगठ्या आहेत आपण पायामध्ये परिधान केल्याच्या नंतर आपले जे नळ आहेत ते नळ फुगायचे बंद होतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे नळ फुगणाऱ्याचा त्रास ज्याला आहेत त्यांना माहिती आहे की नळ फुगल्याच्या नंतर काय होत असतं की आपलं जे पोट आहे ते बिघडलं जातं, आपल्याला बसायला उठायला त्रास होत असतो त्याच्यामुळं, आणि जुलाब पण लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ह्या ज्या अंगठ्या आहेत हे आपण परिधान केल्यात. तर तुम्ही म्हणता ही गोष्ट राहिली बाजूला, जे आपला व्हिडिओ आहे तो, तर त्या दादांनी कमेंट केली ती म्हणून आपल्याला त्यांना ते माहिती सांगायची होती, म्हणून आपण ही गोष्ट त्यांच्यापर्यंत आपण पोच केली. तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला करूया सुरुवात. तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला सांगितल्याचा आहे की आपले फंगल इन्फेक्शन किंवा खरूज नायटा याच्याविषयी आपला व्हिडिओ आहे. तर आता हे खरूज आणि नायटा म्हणजे फंगल इन्फेक्शन आपल्याला कसं कमी करायचं आहे आणि कशापासून करायचं आहे, तर हा काय आहे मित्रांनो, तर ह्या लसणापासून आपल्याला काय करायचं आहे, जे आपले जे फंगल इन्फेक्शन आहे म्हणजे खरूज नायटा जो आहे बऱ्याच जणांना असतो,
तर ह्या लसणापासून आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे, मी जे जुगाडाचे व्हिडिओ जे किंवा आयुर्वेदिक जे व्हिडिओ बनवत असतो ते आपल्या त्या घरगुती वस्तू जे आपल्या असतात त्याच्यापासूनच, म्हणजेच मसाल्याचे पदार्थ असतील किंवा रोजचे आपले जे खाण्याचे पदार्थ आहेत त्याच्यापासूनच आपण औषध बनवत असतो. तर ह्या लसणापासून आपल्याला ते औषध तयार करायचं आहे आणि ते कसं तयार करायचं आहे, कधी लावायचं आहे, किती वेळा लावायचं आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. आधीमध्ये व्हिडिओ सोडायचा नाही, नाहीतर तुम्ही काय करसान थोडंसंच बघसान मग लसूण लावायचं आहे, मग तुम्ही काहीतरी उगाळून लसूण वगैरे लावसान, त्याच्यानंतर काहीतरी व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळं व्हिडिओ आपला हा व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल हे कधी लावायचं आहे, कसं लावायचं आहे, कसं तयार करायचं आहे. फक्त लसूण लावूनच बरं होत नसतं ते, त्यासाठी आपल्याला औषध तयार करायचं आहे. तर चला आता औषध तयार करायला घेऊ आपण. तर त्यासाठी आपण हा काय घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि लसणाच्या आपल्याला ह्याच्या जे आहे तो सोलून घ्यायचा आपल्याला. लसूण ह्याच्या पाकळ्या करायच्यात आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला आता आपण थोडंसंच औषध तयार करणार आहे, त्याच्यामुळे आपण 4 ते 5 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याला सोलून घ्यायच्यात. आता तुम्ही म्हणता दादा तुम्ही काय आता हे लसूण सोलून काही कालवण वगैरे बनवता का, काही का स्वयंपाक बनवता? तर तसं नाही, आपण औषध बनवत आहे. त्याच्यामुळं लसूण घेऊया आपण हा सोलून. तर हे अशा पद्धतीने आपण हे ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या 5 पण आपण सोलून घेतलेल्या आहेत, हे बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. आता आपल्याकडे ते कुटणे उपलब्ध नाही, तुम्ही मिक्सरला वगैरे लावायचं नाही आपल्याला. तर हे आयुर्वेदिक पद्धतीनेच आपल्याला घरगुती पद्धतीने, म्हणजे थोडक्यात जो आपला आजीचा बाटवा असतो तशा पद्धतीने आपल्याला हे घरगुती पद्धतीने आपल्याला हे औषध तयार करायचं आहे. त्याच्यामुळे हा लसूण हा आपल्याला अशा पद्धतीने हे वाटीमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. असा मोठा मोठा ठेवायचा नाही. एकदम पण बारीक करून घ्यायचं नाही आपल्याला, कारण ह्याची पेस्ट वगैरे तयार करायची नाही आपल्याला. हा असा ओबडदोबड जो आहे तो आपल्याला हा लसूण कुटून घ्यायचा आहे, म्हणजेच बारीक करायचा आहे. मिक्सरला आपल्याला लावायचं नाही, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो आहे. कुठलीही गोष्ट ज्या असेल आपली, ज्या आयुर्वेदिक वस्तू आपण ज्यावेळेस तयार करत असतो त्या आपल्याला घरगुती पद्धतीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीनेच तयार करायच्या असतात. तर आपला हा बराचसा लसूण आता बारीक झाला आहे. तर आणखीन थोडंसं आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. दिसते का तुम्हाला व्यवस्थित याच्यामध्ये? तर अशाच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा. तर असा हा आपला लसूण झाला आहे असा छानपैकी आता ओबडदोबड बारीक करून. आता ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणता डायरेक्ट दादा लसूणच आपल्याला लावायचं आहे का? तर आपल्याला लसूण लावायचं नाही डायरेक्ट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे आपलं खोबरेल तेल आहे, काय आहे हे खोबरेल तेल आहे. तर हे खोबरेल तेल आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला मिक्स करायचं आहे. तर चला तर मग आपण ह्याच्यामध्ये काय करू, आता खोबरेल तेल आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. तुम्हाला सांगितलं 1 चमचाभर घ्यायचं. आता इथं आपल्याला अंदाज कळतो म्हणून आपण असं घेतलेलं आहे अंदाज पंचेस. तर तुम्ही 1 चमचा घ्यायचं आहे. ज्यावेळेस लसूणच्या आपण पाकळ्या 5 घेईल त्या टायमिंगला 1 चमचाभर घ्यायचे. छोटा चमचा घ्यायचा नाही तर चमचा म्हणजे तुम्ही पळीने वगैरे घ्याचाल आणि नुसतं सगळे खोबरेल तेल नाश करून टाकसान. तर तसं करू नका. आणि हे हाताने आपल्याला काय करायचं, आता हे मिश्रण जे आहे ते मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर अशा पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे बघा आता. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे, आता लावायला घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आता समजा आपला हाताला झाला असेल तर मी आपलं काय करतो आहे, हे जे प्रात्यक्षिक जे आहे ते आपल्याला तुम्हाला करून दाखवतो आहे. मला झालेलं नाही, पण जिथं झालं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हे जो लसूण आणि जे खोबरेल तेल आहे त्याची जी पेस्ट आपण तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला हे लावून घ्यायचे. अशा पद्धतीने लसूण पण लागला पाहिजे आणि त्याला तेल पण लागलं पाहिजे.
तर अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला लावून घ्यायची. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन म्हणजेच खरूज नायटा वगैरे जिथं झालेलं आहे त्या ठिकाणी लावायचं आहे. आणि हे कधी लावायचं आहे तर तुम्ही ज्यावेळेस, आता ह्याला काही नियम वगैरे नाहीत, कधी पण लावू शकता तुम्ही. तर ज्यावेळेस तुम्ही निवांत असतान घरी किंवा कामाला जाणार नसतान अशा टायमिंगला आपल्याला हे लावायचं आहे. सकाळ संध्याकाळ दुपारी कधीही लावू शकता तुम्ही. तिन्ही टायमिंग लावू शकता. सकाळी लावू शकता, दुपारी लावू शकता, संध्याकाळी लावू शकता. सहसा संध्याकाळी लावताना काय करायचं आहे आपल्याला, ज्यावेळेस आता आपलं जेवण वगैरे झालं आहे, आता झोपायची वेळ आलेली आहे, त्या टायमिंगला आपल्याला हे औषध लावायचं आहे. आणि सकाळी समजा आपला नाश्ता वगैरे झाला, आता आपण निवांत आहे, आपल्याला कुठेही बाहेर जायचं नाही किंवा आपल्याकडे काहीही काम नाही, त्या टायमिंगला लावायचं. आणि ज्यावेळेस दुपारी पण आपल्याला आपण निवांत आहे त्या टायमिंगला हे जे आपली पेस्ट तयार केलेले आहेत, म्हणजे आपले जे आयुर्वेदिक औषध तयार केलेलं आहे, हे आपल्याला त्या टायमिंगला लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 21 दिवसाच्या नंतर इतका छान असा रिझल्ट येणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही 21 दिवस हे कंटिन्यू लावायचं आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तिन्ही टायमिंग लावायचं आहे. किती वेळेस? सकाळ, दुपार, संध्याकाळ. तर 21 दिवसाच्या नंतर तुम्ही रिझल्ट पाहू शकता की तुमचं जे फंगल इन्फेक्शन किंवा जे दात खाज खुजली किंवा त्याला खरूज नायटा म्हटलं जातं, हे संपूर्णपणे बरं होऊन जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्याची होण्याची कारणं कशी असतात बघा. बऱ्याच जणांना खाण्यापिण्या जे पदार्थ असतात आपले, ते बरेचसे आपल्याला रोगराई जी निर्माण होत असते हे खाण्याच्या पदार्थातून होत असते. त्याच्यामुळे हे होत असतं. आणि ज्याला झालं आहे त्यांनी काय करायचं असतं, म्हणजे जे आपले जे वस्त्र आहेत सर्व आपले, म्हणजे शर्ट असन, पॅन्ट असन वगैरे किंवा टॉवेल जे असन, तो सेपरेट वापरायचा आहे. कारण हे जे फंगल इन्फेक्शन जे आहे ते एकमेकाच्या संपर्कात येऊन, आता कोरोनाचा प्रसार कसा झाला होता, एकमेकाच्या संपर्कात येऊनच कोरोनाचा प्रसार झाला होता. तसंच ह्याचं पण काय होत असतं, एकमेकाच्या संपर्कात आल्याच्या नंतर किंवा एकमेकाच्या वस्तू वापरल्याच्या नंतर हा फंगल इन्फेक्शन म्हणजेच खरूज नायटा होत असतो. त्याच्यामुळे ज्याला झालं आहे त्यांनी थोडीशी काळजी अशी घ्यायची की आपल्याला झालं आहे मग लगेच दुसऱ्याला पण झालं पाहिजे असं कधी करायचं नाही. तर आपली स्वतःची पण काळजी घ्यायची आणि दुसऱ्याची पण काळजी घ्यायची की त्याच्या वस्तू आपण वापरायच्या नाहीत किंवा आपली वस्तू त्याला वापरायला द्यायची नाही. किंवा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो किंवा आपले जे साबण वगैरे असतात किंवा कपडे धुण्याचा साबण असतो, तो सुद्धा आपला स्पेशल ठेवायचा आहे. त्याच्यामुळं काय होऊ शकतं की आपली तर काळजी राहते, पण दुसऱ्याची पण काळजी आपण करत असतो. त्याच्यामुळं ते दुसऱ्याला होणार नाही ह्याची काळजी घ्यायची असते. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी काळजी काय घ्यायची असते, आता हे जे फंगल इन्फेक्शन जे असतं म्हणजेच खरूज नायटा जो असतो तो इतका खाजवत असतो ना आपल्याला की काही करावं आपल्याला सुचत नसतं. मग त्या टायमिंगला आपण काय करत असतो की ते खाजवायला लागलं की नकानेच खाजवत असतो. तर ते आपल्या नकामध्ये सुद्धा विष असतं. माणसासारखा विषारी प्राणी कुठलाच नाही बघा. तुम्हाला सांगतो, साप जर चावला आपल्याला ना, आपण जर सापाला चावलं ना तर सापसुद्धा मरतो, म्हणजे इतका विषारी माणूससुद्धा असतो. त्याच्यामुळे आपल्या नाकामध्ये सुद्धा विष असतं. तर आपण काय करायचं असतं, ज्यावेळेस खाजवायला लागले त्या टायमिंगला खाजवायचं नाही आणि नाकाने तर अजिबात नाही. आणि खाजवून झाल्याच्या नंतर आपल्याला कुठं दुसऱ्या वस्तूला स्पर्श करायचा नाही, जेणेकरून म्हणजे आपण पाणी प्यायला जातो त्या ग्लास असेल किंवा इतर वस्तू का कुठल्याही असतील त्या कुठल्याही वस्तूला हात धुतल्याशिवाय स्पर्श करायचा नाही. आणि हात धुताना सहसा खाजवून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण खाजवत असतो त्याच्यानंतर आपल्याला साबणाने स्वच्छ असा हात धुवायचा आहे. आणि हे औषध बी लावताना आपल्याला काय करायचं आहे बघा, की पहिली जी जखम आहे आपली, म्हणजे जे खाज खुजली म्हणजेच आपले जे फंगल इन्फेक्शन आहे म्हणजे खरूज नायटा जो आहे, ती पहिल्यांदा आपल्याला जे थंड पाणी आहे आपले थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतरच आपल्याला हे जे औषध आहे हे अप्लाय करायचं म्हणजेच लावायचं आहे. तर मित्रांनो, आपण जे औषध तयार केलं हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि आपल्या जो चॅनल आहे त्या चॅनलवरती कोणी नवीन असतील त्यांनी आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला भेटूया परत नवीन अशाच आपल्या जुगाडाच्या किंवा आपले जे औषध आहे त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.